नमस्कार साथी. काल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे. त्यामुळं देशातील संपूर्ण विद्यार्थी युवा वर्ग यांचा विजय झालेला आहे. खास करून कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके, सोनम वांगचूक आणि यांना साथ देणारे सर्व विरोधी पक्ष यांचा हा विजय झालेला आहे. विद्यार्थी संघटनेचा विजय झालेला आहे. तर संपूर्ण देशातील नागरिकांना हाच प्रश्न पडलेला आहे की गेल्या 28 जूनपासून सोनम वांगचूक व त्यांचे सहकारी हे आंदोलन करत आहेत. सोनम वांगचूक आमरण उपोषणास बसले होते. तर इतक्या दिवस म्हणजे 27-28 दिवस केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सरकार का घेत नव्हतं हा प्रश्न देशातील नागरिकांना पडलेला आहे. का त्यांच्यावरती दबाव होता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याबाबत, याबाबत एक शंका व प्रश्न निर्माण झालेला आहे. तर या बाबतीतच आजच्या भागात आपण विश्लेषण पाहणार आहोत. तर धर्मेंद्र प्रधान हे ओडिसा राज्यातील एक मोठे नेते आहेत. ते 2 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. एकदा राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत, म्हणजे त्यांची निवड करण्यात आलेली आहे. व चासा ही हिंदू समाजातील एक ओबीसी मधील एक जात आहे. त्या कम्युनिटीतून ते येतात. ही कम्युनिटी ओडिसामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. आणि धर्मेंद्र प्रधान यांचे वडील हे देखील RSSचे जुने मेंबर होते. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. 2 वेळेला ते खासदार होते. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. देवेंद्र प्रधान असं त्यांचं नाव आहे. त्यामुळं ही प्रधान कुटुंबीय आहे. ते भाजप व RSSच्या अगदी जवळचं कुटुंब व विश्वासू कुटुंब मानलं जातं. त्याचबरोबर ओडिसामध्ये लोकसभा व विधानसभा एकाच वेळी होतात. तर 2024च्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत भाजपनं एक ऐतिहासिक कामगिरी केली होती. करिश्मा केला होता भाजपनं. 2024ला बिजू जनता दल, जे नवीन पटनाईक यांचा पक्ष आहे, त्यांचा पराभव करत सत्ता मिळवली होती. व त्याचबरोबर लोकसभेत 21 पैकी 20 खासदार निवडून आणण्याची किमया या ओडिसा व या धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं केली होती. त्यामुळं धर्मेंद्र प्रधान हे ओडिसामधील मोठे नेते आहेत. भाजप अलीकडच्या काही वर्षात आपण बघतोय की पूर्व साईडची राज्य म्हणजे पश्चिम बंगाल असेल, ओडिसा या राज्यावरती जास्त फोकस केलेली आहे. त्रिपुरा असेल. त्यामुळं भारतीय जनता पार्टी या पूर्व राज्यातील मातब्बर नेत्याला दुखावू इच्छित नव्हती. खास करून भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील. व धर्मेंद्र प्रधान कदाचित ते भाजप विरोधात गेले तर भाजपला मोठं खिंडार हे ओडिसामध्ये पडणार होतं. हीच भीती भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला होती. त्यामुळं धर्मेंद्र प्रधान यांचा पाठराखण करण्याचा प्रयत्न वारंवार सुरू होता. त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान हे 2014 पासून 26पर्यंत भाजपच्या सरकारच्या एका प्रमुख डिसिजन मेकर्सपैकी एक राहिलेले आहेत. ते केंद्रीय पेट्रोलियम मंत्री असतानाच इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करण्याचा निर्णय झालेला आहे. PM केअर बाबतच्या काही घडामोडी गोष्टी असतील किंवा इतर अनेक कॉन्फिडेन्शियल माहिती भाजपच्या पक्षाविषयी असेल किंवा मंत्रिमंडळातील वेगवेगळ्या निर्णयाबद्दल असतील किंवा मंत्रिमंडळाबद्दल असेल, या सर्व गोष्टींची माहिती, कॉन्फिडेन्शियल डाटा हा धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे आहे. व ही कदाचित लीक होऊ नये किंवा धर्मेंद्र प्रधान भाजपपासून बाजूला जाऊ नयेत या भीतीपोटी त्यांना वाचवण्याचा प्रकार सुरू होता. मात्र विरोधी पक्ष यात आंदोलनात पडल्यामुळे म्हणजे काँग्रेस असेल, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, CPI, CPM, राष्ट्रवादी काँग्रेस असे विरोधी पक्षातले बरेच पक्ष या आंदोलनात उडी घेतल्यामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला. सोनम वांगचूक यांची देखील 25-26 दिवस उपोषण सुरू ठेवल्यामुळे प्रकृती खालावत होती. अभिजित दिपके यांनी बाजू लावून धरली होती. विद्यार्थी हे एकदम
पॉवरफुल असे विद्यार्थी तिथं होते. त्यांना वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांचा पाठिंबा होता. खास करून JNU विद्यापीठातील डाव्या पक्षातील विद्यार्थ्यांचा असेल, आम आदमी पार्टी पक्षातील विद्यार्थ्यांचा असेल. त्यामुळंच या दबावामुळे अखेर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यामुळंच धर्मेंद्र प्रधान किंवा भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वावर दबाव पडल्यामुळे त्यांना अखेर माघार घ्यावी लागली. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपवरती शेअर करा. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत